हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर दिवाळीच्या सुट्ट्या संपलेला आणि रुटीनमध्ये यायची वेळ आलेली आहे. विहांशचं स्कूलसुद्धा सुरू झालेलं आहे आणि त्याची स्कूलची तयारी करून त्याला स्कूलला सोडून दिलेलं आहे. आणि आता माझं जे डेली रुटीन आहे ते स्टार्ट झालेलं आहे. तर नॉर्मली आम्ही 7 वाजता उठतो, कारण विहांशचं स्कूल असल्यामुळे लवकर उठावं लागतं सकाळी. आणि दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि गावाला गेलो होतो, त्यामुळे थोडंसं लेटच उठायचो आणि 8पर्यंत उठायचो, कारण की रात्री झोपायला उशीर व्हायचा. 12, 12:30, 1 वाजून जायचे, कारण सुट्ट्या होत्या त्यामुळे विहांश पण झोपत नव्हता. तर आज मी तुम्हाला माझं खूप दिवसानंतर डेली रुटीन, दिवाळीनंतर जे डेली रुटीन आहे ते शेअर करणार आहे. मॉर्निंगला आमची जी सकाळ आहे ती 7 वाजता होते. 7 वाजता सकाळ होते, पण विहांशच मागे पुढे करावं लागतं, कारण त्याला उठवणं, त्याची तयारी करणं, त्याला स्कूलमध्ये सोडणं, याच्यामध्येच 1-1.5 तास चालला जातो. 8:45 वाजता त्याला स्कूलमध्ये मी सोडते आणि त्यानंतरच माझे सगळे जे कामं आहे ते आवरल्या जातात. तर सगळ्यात आधी ना मी बेडरूम आवरून घेते. तर संडेला ॲक्च्युली मी प्रत्येक संडेला, म्हणजे वीकमध्ये जे बेडशीट्स असतात ते चेंज करत असते, पण संडेला वेळ भेटला नाही, म्हणून मी आज बेडशीट्स वगैरे चेंज करणार आहे. तर छोटंसं जागा आहे बाल्कनीच्या बेडरूमच्या अपोजिट साईडला बसायला, तर इथलीसुद्धा मी जी बेडशीट आहे ती चेंज केलेली आहे. आणि सकाळी सकाळी ना आज मी कपडे धुवून घेतलेले, बरेचसे कपडे होते. तर ऊन चांगली येते आमच्याकडे, आमचं बॅक साईडचं घर असल्यामुळे मागून खूप चांगली ऊन येते आणि घरामध्ये ऊन येतं ना, त्यामुळे अतिशय प्रसन्न वाटतं. घरामध्ये ना ऊन यायलाच पाहिजे. जर घरात ऊन येत असेल ना तर अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगलं फील होतं. तर या ज्या बेडशीट्स आहे या मी आज धुवून घेणार आहे. तर आज मला वाटतं 2-3 वेळा माझी मशीन लागणार आहे. मशीनमुळे ना काम जे आहे ते आपलं बरंच हलकं झालेलं आहे. आधीच्या काळात बायांना तर हाताने धुवावं लागायचं, तेवढं आपलं काम जे आहे ते इझी झालेलं आहे. म्हणजे आपण ब्लेस्ड आहोत ॲक्च्युली. अजूनही खूप सारे लेडीज हातानेच कपडे धुतात. असो, त्यानंतर ना माझी बेडरूम आवरून झालेली आहे. तर मी इथे चाय ठेवून घेणार आहे. सकाळी चाय बनवायला वेळच भेटत नाही, कारण विहासचे पप्पा आहे चहा पीत नाही, त्यामुळे मला एकटीसाठी बनवायचा खूप कंटाळा येतो. मग मी विहास स्कूलमध्ये गेला की त्यानंतर आरामात चहा पीत असते. आय नो थोडा लेटच चहा पीत असते, पण हिवाळा आहे आणि वातावरण नाशिकचं खूप जास्त थंड झालेलं आहे आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना त्यामध्ये तर खूप जास्तच थंड झालेलं आहे, त्यामुळे चहा प्यायची ना अशीच इच्छा होऊन जाते. मस्त अद्रक टाकून मी ते चाय बनवणार आहे. तर नॉर्मली ना मी अद्रक आणि विलायची टाकत असते, कारण मला चहा जी आहे ना सकाळची थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे असते. म्हणजे स्ट्रॉंग चहा पिल्याने ना काम करायला एक एनर्जी मिळते आणि दिवस पण चांगला जातो. म्हणजे चहा माझ्यासाठी ना एक अमृतच समजून घ्या. तर इथे चहा ठेवलेला आहे मी आणि पटापट जे आहे हॉल जो आहे तो मी इथे आवरून घेणार आहे. तर मुंगाची डाळ आहे, तिला थोडंसं मॉइश्चर चढलेलं होतं, तिला पण मी वाळू घातलेला आहे. बाहेर बाल्कनीमध्ये ना ऊन आलेली आहे छान, त्यामुळे. तर इथे मी जो सोफा आहे तो आवरून घेणार आहे. छोटे मुलं घरात असले की तुम्ही समजू शकता की सोफ्यावरच्या ज्या उशा असतात त्या जागेवरती राहूच शकत नाही, कारण मुलांना सोफ्यावरती चढणं, उड्या मारणं, उशा फेकणं आणि विहासचा तर फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे, तो टॉईज सोडून ह्याच सगळ्या गोष्टी खेळत असतो. असो, तर मी चहा ठेवलेला आहे, तर तेवढ्या वेळामध्ये ना मी बाकीचं जे छोटे मोठे काम आहे ते आवरून घेत असते. म्हणजे नॉर्मली सोफा जो आहे तो त्याच्यावरती जी कवर आहे, सोफा कवर व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेणं, त्यानंतर त्याच्यावरचे जे पिलोज आहेत त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेणं, हे काम माझा चहा होतपर्यंत मी करून घेत असते. तर इथे माझा जो चहा आहे तो झालेला आहे आणि आता मस्तपैकी चहा मी पिणार आहे.
तर नॉर्मली ना चहा पित असताना मी थोडा वेळ 15-20 मिनटं फोन बघत असते. त्यानंतर जो आहे तो फोन जो आहे तो मी माझं सगळं काम आवरून झाल्यावरतीच बघत असते. कारण काय होतं ना की आपण फोन घेऊन बसलो ना तर आपला वेळ कसा निघून जातो तो कळत नाही. आणि माझं एक शेड्यूल आहे, मी टायमिंगनुसारच माझं काम करत असते. म्हणजे माझं असं आहे की 12 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून व्हायला पाहिजे, कारण मला 12:15 वाजता विहांशला आणायला जावं लागतं. आणि तो आल्यावरती ना माझं काहीच कुठलंच काम होत नाही, कारण तो सतत माझ्या मागे पुढे करत असतो. त्यामुळे त्याला पूर्ण वेळ देणं माझ्यासाठी खूप गरजेचं असतो. तर असो मस्तपैकी मी इथे माझा चहा एन्जॉय करत आहे. चहासोबत 2 टोस्ट मी खात असते. तर मी इथे आटा टोस्ट खाते. मैद्याचे टोस्ट मी यूज करत नाही. आम्ही घरात मैद्याचे कुठल्याही प्रकारचे जे फूड्स आयटम आहे ते खूप कमी यूज करत असतो. तर चहा पिऊन झालेला आहे आणि माझा जो बेड होता तो आवरणं बाकी होता. तर माझे हेडफोन्स वगैरे जे आहे ते मी एका अशा डब्यामध्ये ठेवत असते. जे काही वस्तू आहेत, माझं क्लचर झालं, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे अस्तव्यस्त झालेल्या असतात त्या मी एका डब्यामध्ये ठेवत असते. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मला बेडशीट चेंज करायची आहे, तर मी बेडरूमच्या जे समोर जी बसायची जागा आहे कॉर्नर, तिची मी बेडशीट चेंज केलेली, पण ही बेडवरची बेडशीट चेंज करणं बाकी होतं. तर ते चेंज करून घेणार आहे. तर असं मी प्रोटेक्टर टाकलेलं आहे. त्यामुळे काय होतं ना की लहान मुलं असल्यामुळे ते कधी सू वगैरे करतं, त्यामुळे आपली जी गादी असते ती खराब होत नाही. तर बेडशीट जी आहे ती आज चेंज करून घेणार आहे. व्हिडिओ जो आहे तो फटाफट स्पीड वाढवली आहे, कारण तुम्हाला बोर नको व्हायला, त्यामुळे. आणि इथे जे माझे कवर्स आहेत ते मी आदल्याच दिवशी म्हणजे संडेला जे आहे ते वॉश करून घेतले होते. त्यामुळे कवर चेंज करायची, मला पिलो कवर चेंज करायची गरज पडलेली नाही. आणि हे जे पिलो कवर्स आहे हे मी आत्ताच डीमार्टमधून आणलेले. डीमार्टमध्ये ना ॲक्च्युली ऑफर सुरू होते दिवाळीमध्ये, तर 35 रुपीजला खूप सुंदर असे कवर्स मला हे पडलेले. आणि ना मला लाईट कलरचे कवर्स, लाईट कलरचे बेडशीट्स खूप आवडतात, पण आता सध्या मी अवॉइड करते विहांशमुळे, कारण तो खूप खराब करतो त्यामुळे. आणि बेडरूम जी आहे ती माझी आवरून झालेली आहे. तर आता मी घराला झाडू मारणार आहे. तर 9:30 ते 10च्या दरम्यान मी घराला झाडू मारून घेत असते. 9:15पर्यंत मी विहांशला सोडून येते. मग 15 मिनटं चहा पिण्यात जातो आणि 9:30च्या दरम्यान जे आहे ते मी घराला झाडू मारते. कारण अर्धा तास जो आहे तो मोस्टली माझं घर आवरण्यात जातो, कारण घरामध्ये ना खूप पसारा पडलेला असतो. तर घरातला पसारा जो आहे तो सगळ्यात पहिले मी आवरून घेते. आणि त्यानंतर ना मग मी झाडू मारायला घेते. तर झाडू आणि पोछा जो आहे तो मी घरीच करत असते, कारण ना मला ना ॲक्च्युली असं वाटतं की जेव्हा आपण झाडू पोछा करतो ना तेव्हा आपली बरीच ॲक्टिव्हिटी होते. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. असं तर मला बाहेर जाऊन वॉक करायला वेळ मिळत नाही. खूप वेळा मी विचार केलेला आहे की सकाळी उठून वॉक करायला जायचं, पण विहांशमुळे ना मला बिलकुल जमत नाही. नाहीतर मला सकाळी उठून वॉक करायला जायला खूप आवडतं, पण काहीतरी ना रेस्ट्रिक्शन्स येतात असं मला वाटते बाळ झाल्यावरती. कारण असं होतं की सकाळी जर मी उठली ना तर त्याला पण उठायचं असतो. तो बिलकुल थोडासाही आवाज त्याला सहन होत नाही, त्यामुळे माझं सकाळी वॉकिंग वगैरे होत नाही. त्यामुळे मी झाडू पोछा जे आहे ते स्वतः करत असते, आणि त्यामुळे बरीचशी माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी होते. आणि आपण जेव्हा स्वतः करतो ना स्वतःच्या घराचं, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने झाडू पोछा करतो. कोणे कोपरे कोपरे आपण साफ करतो. आणि मेड जी आहे ती ॲक्च्युली त्यांची गलती नसते, कारण त्यांना 10 घरी जायचं असतं, तर त्या इतक्या आपलं घर स्वच्छ करत नाही. आणि आपल्या घराची काळजी जेवढी आपण घेऊ शकतो तेवढं दुसरं कोणी घेऊ शकत नाही असं मला वाटतं.
तर असो तर मी जे घर आहे ते पूर्ण आवरून घेतलेलं आहे, क्लीन करून घेतलं आहे, म्हणजे झाडू मारून घेतलेलं आहे आणि लगेच मी जे आहे घराला मॉप फिरवून घेणार आहे. मला ना ॲक्च्युली झाडू मारायला आवडत नाही, पण पोछा मारायला खूप आवडतं. कारण घर मोठं असल्यामुळे ना झाडू मारायला मला अर्धा तास लागतो आणि पोछा मारायला मला 15 ते 20 मिनटं लागतं. कारण माझ्याकडे असा मॉप आहे ना, त्यामुळे ना पोछा मारणं खूप जास्त इझी होतं. फटाफट माझा जो आहे तो पोछा मारणं होऊन जातं. आणि मी एक दिवस जे आहे ना, म्हणजे संडेला आहे ना, ज्या दिवशी मला वेळ असतो बराचसा, त्या दिवशी ना मी हाताने पोछा मारत असते. कारण मला ती पण एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण हाताने पोछा मारतो ना, तेव्हा व्यवस्थितपणे जी आपली टाईल आहे ती चांगली क्लीन होते असं मला वाटतं. असो तर त्यानंतर मग मी ज्या वस्तू आहे त्या जागेवर जे ठेवून घेणार आहे. तर इथे मी फ्लोअर मॅट आहे जी टाकून घेतलेली आहे आणि सेंटर टेबल ठेवलेला आहे. सेंटर टेबल आहे कधी सेंटरला असतो, कधी तो कॉर्नरला असतो. विहांशमुळे त्याची जी जागा आहे ती नेहमी चेंज होत असते. पण फ्लोअर मॅट जी आहे ती कॉन्स्टंट असते, कारण त्याच्यामुळे तो खेळत असतो, जेवण करत असतो, म्हणून फ्लोअर मॅट मी ठेवत असते. तर मी तुम्हाला आता इथे माझं क्विकली स्किन केअर शेअर करणार आहे. तर अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी ना मी इथे सनस्क्रीन यूज करत असते. तर मी जॉयचं आहे ते आल्मोंड अँड हनीवालं सनस्क्रीन यूज करत असते. एकदम कमी यूज करते, जास्त यूज करत नाही सनस्क्रीन, कारण मला रोज बाहेर जायचं असतं विहांशला आणायला आणि तसंही डेली सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही बाहेर जात पण नसाल, घरी जरी राहत असाल, तरी डेली चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं असतं. त्यानंतर ना मी इथे पॉन्ड्स लाईट जेल यूज करत असते. फक्त हे मी फेससाठी यूज करते आणि जे हातासाठी आणि पायांसाठी जे आहे, बाकी बॉडीसाठी जे आहे ते मी वेगळं मॉइश्चरायझर यूज करते. हे जे पॉन्ड्सचं लाईट जेल मॉइश्चरायझर आहे ना, खूप छान आहे आणि मी खूप वर्षापासून यूज करते आणि मला खूप चांगले रिझल्ट्स याचे, आणि जास्त चिपचिप वाटत नाही, ऑइली वाटत नाही आणि दिवसभर तुमची जी स्किन आहे ती मॉइश्चराईज राहते. कानाच्या बाजूला, त्यानंतर मानेवरती, गळ्यालासुद्धा मी ही क्रीम जी आहे ती लावून घेत असते. आणि त्यानंतर ना मी इथे हिमालयाचं बॉडी लोशन यूज करत असते हातांसाठी वगैरे, बॉडीच्या अदर पार्ट्ससाठी हाताला पायाला मी हिमालयाचं बॉडी लोशन यूज करत असते. बॉडी लोशन जे आहे ते माझं चेंज होत असतं. तर आता सध्या मी हिमालयाचं यूज करते, पण जास्त जर थंडी वाढली तर मे बी मी वॅसलिन नाही तर निव्हियाचं यूज करेल. बघूया आता मी हिमालयाचं कसं हिवाळ्यामध्ये जास्त थंडीमध्ये काम करतं की नाही, मला अजून आयडिया नाही. तर मॉइश्चरायझर जे आहे ते माझं चेंज होत असते आणि त्यानंतर केसांना कॉंग करून घेणार आहे. आणि ना माझे ना समोरून छोटे छोटे केस निघाले आहे, त्यामुळे मी केसांना ना समोरून बेल्ट लावून घेते. त्यामुळे केस व्यवस्थित ऑर्गनाइज दिसतात आणि छोटे छोटे असे जे केस आहे ते निघालेले दिसत नाही. आणि त्यानंतर इथे फेस पावडर मी यूज करणार आहे. बाहेर जायचं आहे म्हणून मी फेस पावडर यूज करते. नॉर्मली घरामध्ये तर मी लावत नाही फेस पावडर. आणि फेस पावडर जे आहे ते मी यार्डलेचं इथे यूज करते. आणि त्यानंतर इथे ना कॉफी फ्लेवरचं ना मी हे झुडिओमधून घेतलेलं आहे लिप बाम. खूप दिवसापासून यूज करते आणि मला छान वाटतं याचा रिझल्ट. आणि मला बाहेर जायचं आहे त्यामुळे न्यूड शेडचं झुडिओमधूनच घेतलेलं हे जे लिपस्टिक आहे हे यूज करणार आहे मी. नॉर्मली मी लावत नाही, पण यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे आणि जर बाहेर जायचं असेल तर थोडंसं लाईट शेड, न्यूड शेडमध्ये मी लिपस्टिक यूज करत असते, कारण प्रेझेंटेबल दिसणं गरजेचं असतं. आणि आपण स्वतः जर चांगलं दिसत असेल ना, तर आपल्याला स्वतःलासुद्धा पॉझिटिव्ह आणि चांगलं फील होते. आणि त्यानंतर छोटीशी इथे टिकली लावून घेणार आहे. आणि असं हे जे आहे हे माझं डेलीचं स्किन केअर रुटीन आहे. म्हणजे अशी मी रेडी होत असते डेली. जास्त काही मी स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करत नाही. हे माझं सिम्पल असं रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय बदल करायला पाहिजे ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी इथे रेडी झालेली आहे आणि विहांशला मला आणायला जायचं आहे.
तर अजून 10 मिनटं बाकी आहे. मी 12:05 जात असते विहांशला आणायला. 10 मिनटं लागतात मला जायला. तर 10 मिनटं बाकी होते, त्यामुळे म्हटलं की कपडे झालेले होते वॉशिंग मशीनमध्ये. मी अंघोळ झाल्याबरोबर कपडे टाकून दिले होते, त्यामुळे कपडे झालेले होते. तर म्हटलं कपडे वाळू घालून टाकावं. आणि मी जे आहे ना बॅक साईडला ना खूप चांगली ऊन येते खिडकीमध्ये. तर जे छोटे मोठे डेलीचे कपडे असतात ते खिडकीमध्येच टाकत असते, कारण 2 तासात ते कपडे वाळून जातात. तसं तर माझ्याकडे स्टँड पण आहे, पण स्टँडचा वापर जो आहे तो मी नॉर्मली रेनी सीझनमध्ये करत असते. आणि हे जे नॉर्मली डेलीचे जे कपडे आहे ते मी गेस्ट बेडरूममधल्या खिडकीमध्ये टाकत असते, कारण बॅक साईडला इतकी चांगली ऊन येत असते ना की सगळे कपडे जे आहे ते लगेच वाळतात, जास्त वेळ लागत नाही. हा एक खूप चांगला फायदा आहे आमच्या घराचा, की ऊन चांगली येत असते, त्यामुळे कपडे वाळवणं, काही पण कुठलं वाळूचिळू करणं इझिली मला पडतं. तर अशा पद्धतीचं माझं डेलीचं रुटीन असतं. कधी चेंज होतं, कधी कॉन्स्टंट असतं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं डेली रुटीन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला बिलकुल विसरू नका, कारण तुमच्या एक लाईकने ना मला खूप मोटिवेशन मिळतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची माझीसुद्धा इच्छा होते, की कारण तुम्हाला आवडतं आहे ना म्हणून. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्या भेटीस मी घेऊन येत असते. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी मोटिवेशन मिळालं असेल. तर आज आम्ही ना खूप मस्त पावभाजी बनवली होती. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.